आजच्या काळातल्या युवकांनी या संत साहित्याच्या माध्यमातून नेमकं काय घेतलं पाहिजे? कीर्तन म्हणजे स्टँडअप कॉमेडी शो नाहीये, आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. बऱ्याचदा आज ती गल्लत व्हायला लागली युवकांमध्ये. कीर्तन हे उपदेशाचं माध्यम आहे. जर डोळ्यांसाठी डोळा मागाल तर एक दिवस हे सारं जग आंधळ होईल. म्हणजे आजची पिढी अशी आहे, हे माझ्या किती उपयोगाचं आहे हे बघून आपण त्याचं मूल्य ठरवतो. म्हणजे अशी सो कॉल्ड झेड जनरेशन आपल्याला पाहायला मिळते. नवी पिढी या सगळ्या गोष्टी टिकवते आहे का? काही गोष्टींचं सकारात्मक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं आणि काही गोष्टींचं नकारात्मक आहे. बरोबर. कारण कीर्तन आणि कीर्तनाच्या वक्तव्यावरून होणारे वाद बरोबर महाराष्ट्राने आधी कधी पाहिले नव्हते. कीर्तनाची गादी किंवा प्रवचनाची गादी ही स्पॉन्सर्ड नाही. बरोबर. माझी विनवणी आहे, माझी विनंती आहे की बाबा त्या गादीचं पावित्र्य जे आहे ते जपण्याचा प्रयत्न करा. लहानपणी आम्ही नेहमी म्हणतो की मुलाचे पाय हे पाळण्यात दिसतात. लहानपणी तुमच्यावरती काय संस्कार होतात, त्या संस्कारातून तुम्ही नेमके काय घडता, त्यातून तुमची जडणघडण होत जाते. काही लोकांना संत साहित्य आउटडेटेड वाटतं, पण मला अजिबात असं वाटत नाही का जिथं जिथं आहे तिथं तिथं संत साहित्य तुम्हाला एक नवा विचार देतं. आम्ही दोन, आमची दोन, आमचा होतो एक चौकोन, ना आत कोण ना बाहेर कोण, मग उरलेल्यांना आधार कोण. म्हणजे हे तेवढ्या पुरतं हसण्यासारखं वाटलं नसलं तरी सुद्धा अंतर्मुख करायला भाग पाडतं. व्यवसाय म्हणून याच्याकडे बघणं किंवा नाही बघणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण याला सेवा म्हणून बघितला तर त्याच्या इतका आनंद दुसरा कुठला नाही. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्या वेळेला होतं, स्पॉन्सर्ड प्रोपोगंडा ज्या वेळेला पोहोचवण्याचं काम केलं जातं, अशा काळामध्ये आम्हाला कुणीतरी आठवण करून देण्याची गरज आहे की बाबा हा द्वेषानं पसरलेल्या लोकांचा नाही, एकतेने एकत्र येणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र आहे.